नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी टुरिझम विभागामार्फत राबवली जाणारी आई कर्ज योजना जो पोर्टल होता, तो बंद झालेला होता. आता तो पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. तुम्ही भरपूर लोकांचे काही लोकांचे कमेंट आलेले होते, काही लोकांचे WhatsAppला मेसेज आलेले होते, की आई कर्ज योजनेचा जो पोर्टल आहे तो बंद आहे. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नाही होत आहे, लॉग इन नाही होत आहे. पण आता ते जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेले आहेत आणि आता लॉग इन सुद्धा होत आहे, रजिस्ट्रेशन सुद्धा होत आहे. आणि ॲप्लिकेशन सबमिट सुद्धा होत आहेत. तर ज्यांना आता ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यांनी आता लगेच ॲप्लिकेशन करा आणि ह्या योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आता लगेच रजिस्ट्रेशन करा आणि ॲप्लिकेशन सबमिट करा. जेणेकरून आता पुढे काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर मागील 1 ते 2 महिन्यापासून जे ॲप्लिकेशन बंद होते, ते आता सुरू झालेले आहेत. ह्या योजनेअंतर्गत ₹15,00,000 पर्यंतचा बिनव्याजी कर्ज मिळतो. पर्यटन विभागाशी संबंधित जे व्यवसाय ज्यांना करायचा आहे, त्यांना आता ₹15,00,000 पर्यंतचा बिनव्याजी कर्ज ह्या योजनेअंतर्गत मिळतो. ज्यांना टॅक्सी परमिट, गाडी खरेदी करायचा आहे, हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा पर्यटनाशी संबंधित काही व्यवसाय सुरू करायचे आहेत, त्यांना ह्या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातो. स्क्रीनवर तुम्हाला भरपूर प्रकारचे जे व्यवसाय दिसत आहेत, हे ह्या पर्यटन विभागाशी संबंधित व्यवसाय आहेत. हे व्यवसाय तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत सुरू करता येतात आणि तुम्हाला बिनव्याजी कर्ज ₹15,00,000 पर्यंतचा घेता येतो. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर नवीन व्यवसायासाठी आणि जर तुम्हाला जुना व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा ह्या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. ह्या योजनेअंतर्गतच्या जे एकदम सखोल जी माहिती आहे, ती माहिती मी याच्या अगोदर एक व्हिडिओ तयार केलेला आहे ह्याच YouTube चॅनलवर. त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, तर तो व्हिडिओ सुद्धा बघा. जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेअंतर्गतची सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तिथून तुम्हाला सविस्तर माहिती ह्या योजनेअंतर्गतची समजून घेता येईल. आणि सोबतच व्हिडिओचे जे जी-आर आहेत, जे वेळोवेळी आलेले नोटिफिकेशन आहेत, ते ह्या ठिकाणी दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सोबतच मागील 1 ते 2 महिन्यामध्ये ॲप्लिकेशन करताना काही अडचणी येत होते, वेबसाईट बंद होती, ॲप्लिकेशन सबमिट नाही होत होते, लॉग इन नाही होत होते. हे प्रॉब्लेम येत होते. पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि आता ॲप्लिकेशन सबमिट सुद्धा होत आहेत. ॲप्लिकेशन एल-ओ-आय लेटर मिळणे सुद्धा आता सुरू झालेले आहेत. तर ज्यांना कुणाला आता ॲप्लिकेशन करायचे आहेत, त्यांनी लगेच ॲप्लिकेशन करा आणि ज्यांना आमच्या मार्फत फाईल तयार करायचे आहेत, त्यांच्यासाठी स्क्रीनवर माझा WhatsApp नंबर दिसत आहे. त्यांनी लगेच मला मेसेज करा. आजपासून आम्ही हे ऑफर सुरू केलेली आहेत. ₹1,500 आम्ही फाईलचे घेतो. ज्याच्यामध्ये 50% तुम्हाला ॲप्लिकेशन करण्या अगोदर डॉक्युमेंट सोबत तुम्हाला 50% आणि ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर 50% अमाउंट द्यायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला स्वतःचं ॲप्लिकेशन स्वतः करायचं असेल, तर त्यासाठी व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तो व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचं ॲप्लिकेशन स्वतः करू शकता. तर असाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश होता, की ॲप्लिकेशन आता सबमिट होत आहेत. ज्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यांनी लगेच ॲप्लिकेशन करा. तर असाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच WhatsApp चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. WhatsApp चॅनलला नक्की फॉलो करा आणि ज्यांना कुणाला जर फाईल तयार करायची असतील, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या योजनेअंतर्गत फाईल तयार करून देतो आणि ॲप्लिकेशन सुद्धा करून देतो. एल-ओ-आय लेटर मिळेपर्यंत. धन्यवाद. असंच होतं आजचा व्हिडिओ.